गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 8 एप्रिल 2025. कालचं पाहिलं आपण, एकदम मोठा फॉल आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर थोडीशी न्यूज आली आपल्या इंडस्ट्रीकडून, सांगण्यात आलं पियुष गोयल यांच्याकडून की आपण काही गोष्टी त्यांच्याकडून इम्पोर्ट करू. जे आपण क्रूड ऑइल रशियाकडून घेतोय तर ते अमेरिकेकडून घेण्याचा प्रयत्न करू. त्याचं रिझन असं आहे की आपला जो सरप्लस आहे, म्हणजे आपण एक्सपोर्ट जास्त करतो कम्पेअर टू इम्पोर्ट अमेरिकेकडून, आणि अमेरिकेला तेच पाहिजे की तुम्ही आमच्याशी बॅलन्स करा आणि तेवढ्याच गोष्टी आमच्याकडून इम्पोर्ट सुद्धा करा. ठीक आहे. तर त्या हिशोबाने जे डिपिसिएट आहे ते अमेरिकेला कमी करायचं आहे, त्यांचं पहिलं टार्गेट आहे. तर त्या हिशोबाने दुपारी एक न्यूज आली 2 नंतर. त्याच्या आधी थोडंसं बाईंग आपल्याला दिसत होते. ॲक्च्युली ती बाईंग नव्हती, ती शॉर्ट कव्हरिंग होती. जे शॉर्ट्स होते ते काही कव्हर होत होते. पण FIs आणि प्रोनी ॲक्च्युली ती बाईंग केलेली आहे. FI स्टील शॉर्ट्स आहेत. FI कडे अजून निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी आहेत. DIने त्यांच्या पॉझिटिव्ह पोझिशन कमी केल्यात, पण कम्पॅरेटिव्हली तेवढ्या नाही कमी केल्या. 2.5 लाखावर होते तर ते 2 लाखावर आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने FIs निगेटिव्ह आहे, प्रो न्यूट्रल आहेत, आणि रिटेलर जे आहेत ते अजून सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तर एक चांगली न्यूज बघायला भेटते. मार्केटमध्ये SGX निफ्टी 350 पॉईंटची रिकव्हरी या ठिकाणी दिसते. तर FIs आता ट्रॅप होताना दिसतोय आपल्याला. तर बघूया आता ही जी शॉर्ट कव्हरिंग आहे किती शार्प येते, की अजून वरच्या लेवलला ते शॉर्ट्स ऍड करतात. ते आजचा डेटा संध्याकाळचा फार इम्पॉर्टंट असणार आहे एक्सपायरीसाठी, कारण उद्या एक्सपायरी आहे, गुरुवारी सुट्टी आहे. तर अशा पद्धतीने डेटामध्ये जे डेव्हलपमेंट आहे त्या तुम्हाला मी सांगितलं. काल ज्यावेळी संध्याकाळच्या वेळात हे होतं तर त्यावेळी मी इंडिकेट केलं होतं की आपल्याला काहीतरी न्यूज येते. एक शॉर्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पण न्यूज असल्यामुळे मला असा डाऊट आला की न्यूज आहे, कारण एवढा शार्प अप मूव्ह इम्पॉसिबल आहे ह्या सिच्युएशनला विदाऊट न्यूज. आता आपल्याला सुप्रीम जो आहे ना तो न्यूज आहे. लक्षात घ्या, आपण जे इंडिकेटर्स बघतो किंवा बाकीच्या गोष्टी बघतो ना, ह्याच्यापेक्षा ह्या सगळ्यांचं सुप्रीम न्यूज आहे. ह्याच्यात कुठला सपोर्ट रेजिस्टन्स आणि कुठला डेटा काम नाही करत. जे फसला आहे, FIs असू नाही तर प्रो असू, त्याला सुद्धा आहे ना विकून पळावं लागतं. ठीक आहे. तर त्या हिशोबाने न्यूज ही सुप्रीम आहे, आणि ती न्यूज दुपारच्या वेळात आली. 2च्या आधीपासूनच ती न्यूज होती. 2 नंतर ऍक्च्युअल रिकव्हरी सुरू झाली. इवन जे ATM स्ट्रॅडल आहे त्याचा स्पाइक आला होता. मी हे पण सांगितलं होतं की एक मोठा मूव्ह, पण मोठा मूव्ह कुठल्या साईडला हे इंडिकेट होत नव्हतं. प्रीमियम दोन्ही साईडला